हॅलो गाईज, माझं नाव स्नेहल. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते आहे. स्पेशल रिझन असं की आजपासून माझी केरळची ट्रिप आहे, ती स्टार्ट होत आहे आणि अराऊंड 1:30ची माझी फ्लाईट आहे टू कोची. तर मी थोडंसं लवकरच निघाली आहे कारण बॅगेज चेक इनसाठी टाईम जातो. माझं बेबी आणि माझे मिस्टर मला एअरपोर्टला ड्रॉप करण्यासाठी येत आहेत. तर माझं बॅगेज वगैरे चेक इन करून झालं आहे आता. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर आमची काल रात्री 2 वाजताची फ्लाईट होती. सॉरी, अराऊंड 1:30ची फ्लाईट होती पण ती डिले झाली आणि अराऊंड 2 वाजता आम्ही टेक ऑफ केलं. तर आता आम्ही आलो केरला एअरपोर्टवर आणि आता इथून आमचं पिकअप होणार आहे. तर आम्ही आता जाणार आहे अत्रेपल्ली वॉटरफॉलला, जिथे की बाहुबली मूवीची शूटिंग झाली होती. तर आता लगेजची ॲडजस्टमेंट चालू आहे, आम्ही चाललो आहे. तर आम्ही निघालो आहे आता. Okay, from here I can hear the noise of that waterfall. So we are going down now. सगळेजण येतात ते मागून आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू किती छान आहे. प्रिव्हियसली या सीझनमध्ये आम्हाला वॉटरफॉल कसं काय भेटला आहे. ठीक आहे, तुम्ही असं मिडलला बघितलं ना तर तुम्हाला असं एक फेसचा शेप दिसेल 2 वॉटरफॉलच्या मध्ये. तुम्ही बघू शकता. बघा ना, इकडे या ना. तर तिथं मध्ये आहे ना असं फेसचा शेप दिसतोय, बघितलं का? हां, बरोबर आहे ना. ठीक आहे, वॉटरफॉल वगैरे आपल्यासाठी तर कॉमन आहे, बट इथे बाहुबलीची शूटिंग झाली आहे त्याच्यामुळे हा फेमस झालेला आहे आणि टुरिस्ट स्पॉट बनलेला आहे हा केरळमधला एक. त्याच्यामुळे आम्ही पण इथे व्हिजिट केलं. या सगळ्यांचं इथे फोटो सेशन चाललं आहे. आमचं हे लोकेशन कवर झालं आता आणि आता आम्ही हॉटेलमध्ये जाणार आहोत चेक इनसाठी. तर इथून अराऊंड 3 आवर्सचा रस्ता आहे. निघतो आता, बघू चार्ज आला कुठे आहे. त्याला मी कॉल करते आणि बोलून घेते. आता हळूहळू इथे पण रश वाढत चाललं आणि इथे काही असे स्टॉल्स आहेत शॉपिंगसाठी. गेली तोपर्यंत बसवरती. तर आम्ही आता फ्रेश वगैरे झालं आहे आणि मी बाहेर आली आहे आणि सगळ्यांना थोडा थोडा चहा सांगितलेला जेणेकरून थोडासा थकवा आहे निघून जाईल. आणि मी तुम्हाला दाखवते इथला व्ह्यू कसा आहे. इकडे साईडला पूल आहे आणि सगळीकडे पूर्ण ग्रीनरी आहे. छान वाटतं, एकदम शांत आहे.
त्याचा येतो ते स्प्रे असतो बंद चालू होतं तेच तर ही आमची रूम आहे आजची. इकडे एक बेड आहे, त्याने इकडे टीव्ही आणि इकडे मिरर आहे आणि इकडे आतमध्ये अजून एक रूम आहे. आता आम्ही वॉक करायला चाललो असंच पुढे. हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे, तुम्ही बघू शकता. काहीतरी असेल. असं काही आमचं डिनर हॅलो गाईज, तर आज आहे डे 2 आमच्या घरचं. आज आम्ही तर सकाळपासून काही ब्लॉग कंटिन्यू करायला जमलं नाही, तर आमच्या इथून ब्रेकफास्ट करून आलेलो होतो ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. इथून असा खूप सुंदर व्ह्यू येतो आहे. जस्ट वाव. हॅलो गाईज, आता आम्ही आलो इराविकुलम नॅशनल पार्कमध्ये. आता आतमध्ये जाऊन आम्ही तिकीट घेतो. तर आम्ही तिकीट बुकिंगसाठी गेलो होतो. आम्हाला 2 आवर्सचा वेटिंग टाईम सांगितला आहे बससाठी. त्याच्यामुळे आम्ही इकडे ड्रायव्हरला विचारायला आलो की नेक्स्ट आपण दुसरे पॉईंट कवर करू शकतो का. बट ट्रॅफिक आज एवढा आहे संडेमुळे की लवकर येण्याचे चान्सेस कमी आहेत. आणि हे पार्क जे आहे ते 4 वाजताच क्लोज होतं. तर मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही आधी हे पार्क करतो आणि मग नंतर नेक्स्ट पॉईंट कवर करतो. तुम्ही बघू शकता इथे खूप रश आहे आज. तर अराउंड 1 तासानंतर आमचा नंबर आला आहे आणि आम्ही आता बसमध्ये बसलो आहे आणि आता फॉरेस्टमध्ये टूरसाठी नेतात आहे बसमध्ये. तुम्ही तिथे बघू शकता एक ॲनिमल स्पॉट झाला तिथे. अराउंड 1 किलोमीटर तरी चालायचं असेल अजून. तुम्ही बघू शकता छान.
तुम्ही सीन बघू शकता, खूप छान सिनरी आहे इथे. आणि इथे एक छोटासा पाण्याचा नळ पण आहे, जे की नॅचरल वॉटर आहे एकदम. तर दगडातून येत आहे ते पाणी. इथे पण आहे छोटंसं. सारी चीजें शेयर करो तो हम लोग निकले ही थे बंगाल से. तर हा आमचा डे 3चा ब्रेकफास्ट आहे. आम्ही सगळेजण इथे ब्रेकफास्ट करतात. हॅलो एव्हरीवन. तर आज आमचा 3rd डे आहे ट्रिपचा आणि आज आम्ही केरलामधलं 3 म्युझियम व्हिजिट करण्यासाठी आलो आहे. तर आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आणि नंतर तिथे निघालो अराउंड 9 वाजता. तर आम्ही इथे 3 म्युझियममध्ये आलो. इथे एंट्री पर पर्सन 150 रुपीज आहे. तर हे तिकीट घेतले आहे आणि आता आम्ही आलो. चला. हेलो चलो अंदर पैक. Now we are going to visit the tea factory and they will show us the process how it is made. स्मेल येतोय त्याचा? मला नाही येते. Good morning all. Morning. So happy Republic Day. So myself, my name is Ganadori. I am working in KDS Pick Money. Will explain about how to make tea. So if coming in Munnar, see the Lava Tea Plantation. First lead direct, put the machine inside, crushing rolling. पानं रोल करतात.
या स्टोअरमध्ये त्यांनी डिफरंट टाईपचा टी ठेवलात सेलसाठी. ग्रीन टी यू कॅन सी. अजून कोणती आहे? ही पण ग्रीन टीच आहे. कुठे? इथे पण बाय 4 गेट 1 फ्री. इट्स अ कॉफी. रिपल ब्रँडची आहे ही. फ्रीज ड्राईड अँड टेस्टी. तर आमची फॅक्टरीची विजिट झाली आहे आणि इथे आम्ही थोडेसे फोटोज क्लिक करतो आणि परत हॉटेलवर जातो आणि तिथून मग लगेज कलेक्ट करून आम्हाला टेकडीला जायचं आहे. तर पटकन फोटोशूट करतो, नाही तर तिकडे जायला पण लेट होईल. ऑलरेडी काल आमचे 2 पॉईंट मिस झालेत, एक मेटुपत्ती डॅम आणि एक इको पॉईंट. तर वी डोंट वॉन्ट टू रिपीट दॅट. म्हणून आज पटपट उरकतो सगळं. तर रोडमध्ये जाताना आम्हाला रॉ मँगो आणि पायनॅपल दिसलं होतं, तर आम्ही ते घेतले सर्वांसाठी आणि सगळेजण एन्जॉय करतात आहे. हा एकदम स्वाद घेऊन खाणं चाललंय. इकडं पण स्वाद घेऊन खाणं चाललंय. क्या बोलते हैं उसको? कच्चा मैंगो। मस्त. क्या बोलते हैं उसको? कैरी को? मैंगो। रॉ मँगो. रॉ मैंगो। मस्त. Wow guys, just look at the view. We are on the way of Tekdi and we got this view here. Wow.